हा, स्क्रीन सगळ्यांना दिसते ना? एकदा बघा. हो, दिसते. ओके. ठीक आहे, आता आपला एक जो कन्सेप्ट उरलाय लास्ट, तो बघू. सुपरचा, म्हणजे नेक्स्ट टाइम पासून आपल्याला सेलेनियम सुरू करता येईल. आणखीन काय पण असेल छोटं मोठं उरलं तर ते कव्हर करू मध्ये आपण. आणि जावाचं बाकीच्या गोष्टी आपल्या येत जातील सेलेनियम थ्रू. आणि काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स वगैरे आपण डिस्कस करू मध्ये. आणि काही मी पाठवीन पण तुम्हाला, तर त्याच्यामध्ये कव्हर होतील. ठीक आहे. पण बाकी तर आपल्याला जेवढं सेलेनियम साठी लागतंय, कुठे अडणार नाही सेलेनियमचा कुठलाही पार्ट. एवढंच आपलं, हा एक एक छोटासा पार्ट राहिलाय. अं, तो छोटा आहे तर तो बघू आपण. तो म्हणजे असायनिंग ऑब्जेक्ट रेफरन्सला हे असाइन करणं, दुसरा क्लासचा इन्स्टन्स असाइन करणं. ते छोटासा पार्ट आहे. तो एक सांगायचा राहिलाय, तो सांगतो. आणि एक एक पार्ट आणखीन राहिलाय आपला. कलेक्शन फ्रेमवर्कला आपण फक्त फॉर लूपनी इटरेट केले. फॉर लूपनी आपण फक्त करतोय ना इटरेशन, तर ते इटरेटर्स वापरून करणं, ते एक राहिले. ते आपण करू, कारण कलेक्शन फ्रेमवर्क आपण थ्रू आउट वापरणार आहोत मध्ये. तर ठीक आहे. तर आपण आज पहिलं तर हे कम्प्लीट करू. एक नवीन क्लास बनवतो मी. नाव काय ठेवायचं? सिम्पल काहीतरीच ठेवायला लागेल. एक सन नावाचा क्लास बनवतो. ठीक आहे, त्याच्यावरती हा अलाउ करतो. पब्लिक पब्लिक क्लास. पब्लिक नाही येणार सर तिथे, फक्त क्लास. ठीक आहे, एक क्लास बनवू आपण सन नावाचा. आणि एक क्लास बनवू फादर नावाचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये इंट एज इज इक्वल टू 36. एक व्हॅल्यू घेतली मी. ठीक आहे. सन मध्ये इंट एज इज इक्वल टू 4. 1 करू पाहिजे, 4 करू. आणि ठीक आहे. हम्म. आता बघा,
याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे एज नावाचं, ते 3 ठिकाणी वापरले. एक फादर क्लास आहे, एक सन क्लास आहे, आणि हा सन क्लास आहे तो एक्सटेंड. फादरला एक्सटेंड करतोय. तर फादर मध्ये पण एक स्वतःच एज नावाचं व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू 36 आहे. सनचं स्वतःचा क्लास व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू 4 आहे. आणि मेन मध्ये एक लोकल व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की हे आता वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, ते आपल्याला कुठलं एज, आणि याच्यावर थोडासा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो, असं देतात, आणि मग हे एज पाहिजे असेल तर कसं काढशील, हे एज पाहिजे असेल तर कसं काढशील, असे उलटे सुलटे क्वेश्चन्स असतात. किंवा हे टाईप केलं तर कुठलं एज येईल, हे केलं तर कुठलं एज मिळेल, असे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा की तुम्हाला समजा हे तर तुम्हाला क्लिअर माहिती आहे की समजा इथे तुम्ही पहिलं तर आपण एक नॉर्मल प्रिंट करू, एज प्रिंट करू. हं? आता प्रत्येकाने गेस करा, मनातल्या मनात करा किंवा बोला की काय प्रिंट होईल. आता याच्यावरनं कळेल की आपल्याला आधीचे कन्सेप्ट किती आपल्या डोक्यामध्ये आहेत. आता मी एज प्रिंट केलं. तर आपल्या डोक्यात हे करून ठेवा की आता काय प्रिंट होईल. आधी थोडं विचार करा आणि आणून ठेवा की काय प्रिंट होईल. 3 व्हॅल्यू आहेत आता, 3 ऑप्शनच्या पलीकडला करू नका. 36 प्रिंट होईल, 4 प्रिंट होईल की 1 प्रिंट होईल. ठीक आहे. डोक्यात आणून ठेवा सगळ्यांनी. आता मी रन करतो. ठीक आहे. काय प्रिंट झालं? 1 प्रिंट झालं. बरोबर. का 1 प्रिंट झालं? कारण याच्यातलं लोकल व्हेरिएबल आपल्याला काय माहिती आहे, याच्या आतमध्ये लोकल व्हेरिएबल इंट आपण एज नावाचं केलंय. बरोबर आहे. त्याच्यामुळे याच्या आतमध्ये एज बोलल्यानंतर सगळ्यात पहिली प्रायोरिटी यायला आहे, कारण याच्या आतमध्ये इंट आपण परत एकदा डिक्लेअर करून एज केले, त्याला नाव दिलंय. त्यामुळे एज हा ब्रॅकेट सुरू होऊन इथे संपेपर्यंत या एजला हे ओळखलं जाईल, आणि या एजची व्हॅल्यू असेल 1. ठीक आहे. त्याच्यामुळे इथून जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते एज 1 मिळेल. ठीक आहे. नॉर्मल जर तुम्ही एज त्याचं कॉल केलं तर तुम्हाला एज काय मिळेल? 1 मिळेल. ठीक आहे. आता हम्म, so आपण अज्युम करू की हे नाहीये. तर आता काय झालं, हे जर नसतं तर इथे बघा आपण हे स्टॅटिक, ठीक आहे, मेन एक स्टॅटिक मेथड आहे. आपण इकडे एक काम करू, असं नको करूया. आपण एक मेथड बनवू, वॉइड पब्लिक वॉइड मेथड काय यायला महत्व नाही, अशी टाइमपास मेथड आहे, नाव असंच देतोय आपण. फक्त ती एक नॉन स्टॅटिक मेथड आहे. आणि आता याच्यामध्ये आपण इंट एज इज इक्वल टू काय केलंय? 1 करू. ठीक आहे. आणि इथे आपण ही लाईन आहे ना, ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही जाऊ ना, असं नॉर्मल नको. ठीक आहे. एज करू, एज इज इक्वल टू 1 एज. आणि आता आपल्याला हे जर प्रिंट करायचं असेल तर काय करायला लागेल? ही मेन मेथड आहे ना डिस्प्ले, ही डिस्प्ले मेथड आपल्याला कॉल करायची आहे. तर कुठल्या क्लासची मेथड आहे ती? डिस्प्ले मेथड आहे सन क्लासची, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला पहिलं तर सन क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवायला लागेल. आपली नॉर्मल मेथड सन, त्याचा एक ऑब्जेक्ट बनवू आपण, S1 इज इक्वल टू न्यू सन. ओके. ऑब्जेक्ट बनला. S1 डॉट मेथड आपली डिस्प्ले करून द्या, डिस्प्ले. कंट्रोल एस. ठीक आहे. एज प्रिंट करते आणि आपण त्याला रन करू. ठीक आहे. पहिल्या ह्याच्यात काय प्रिंट झालं? 1 प्रिंट झालं, म्हणजे जे आपण पहिलं हे केलं होतं. आता
आता मी हे कमेंट केली ही लाईन कमेंट करतोय मी, एज इक्वल टू 1 कमेंट करतोय. हम्म. आणि आता मी परत एकदा याला रन करतोय. काय प्रिंट झालं बघा, 4 प्रिंट झालं. म्हणजे इथे हे 1 आहे म्हणून त्यांनी या 1 ला पकडला. पण हा 1 जर नसता तर तो कोणाला पकडतो, याचा क्लास व्हेरिएबल कुठलं होतं 4, त्याला तो पकडतोय. ठीक आहे. पण जेव्हा हा असतो तेव्हा तो प्रायोरिटी देतो लोकलला. जेव्हा हा असतो तेव्हा त्याच्यामध्ये अँबिग्युटी येते. मी वाली आणि सुग्रीवचं तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल. ठीक आहे. तर ते म्हणून तो पकडतो या लोकल व्हेरिएबलला, तो प्रायोरिटी देतो कारण हे लोकल व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आता जर इथे मला एज पाहिजे, माझं एज 3 टाईप झाले बरोबर, 3 वेळा झाला. आता मला इथं एज पाहिजे, ते म्हणजे कोणाचं पाहिजे एज, तर माझ्या क्लास व्हेरिएबलचं एज मला पाहिजे. हे नकोय, ते डिस्प्ले झालं पाहिजे. असं जर असेल इथं याच्या आतमध्ये, तर मग मला काय करावं लागेल, एज कमेंट करून तर मी एक ऑप्शन काढला, पण आता कमेंट तर नाही करायचंय मला, हे पण आहे आणि मला हे एज प्रिंट करायचंय क्लासवालं. तर काय करायला लागेल आता सांगा, तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. This keyword. हा एक्झॅक्टली. इथे मला काय करायला लागेल, तर धिस डॉट एज करायला लागेल. बरोबर आहे. धिस डॉट एज म्हणजे त्याला काय कळेल, धिस डॉट म्हणजे माझ्या क्लासचं जे एज आहे, माझ्या क्लास व्हेरिएबल म्हणून जे एज आहे, माझ्या कन्स्ट्रक्टर मधून माझ्या स्वतःच्या क्लासचं जे क्लास व्हेरिएबल आहे ते पाठव, ते हे कर, प्रिंट कर, त्याला पकड, असा त्याला अर्थ कळेल. ठीक आहे. आता बघा, आता मी याला कमेंट पण करत नाहीये आणि आता मी याला रन केलं. आता त्याने दिलं 4ला. बरोबर आहे. तर म्हणजे हे आपण धिस डॉट आपण कशासाठी वापरत होतो, की त्याच नावाचं दुसरं व्हेरिएबल होतं आणि त्याच्यावर आपल्याला प्रायोरिटी मिळावी, म्हणजे आपल्याला कन्सिडर केलं जावं म्हणून आपण धिस डॉट वापरत होतो, म्हणजे एम्बिग्युटी येऊ नये म्हणून. हे कळलं सगळ्यांना, धिस डॉटचा यूज परत एकदा मी केला. आता मी दुसरी कंडिशन देतोय तुम्हाला, की मला आता हे पण एज नकोय, मला पॅरेंटचं एज पाहिजे. पॅरेंटचं एज काय 36 आहे ना, मला ते डिस्प्ले झालं पाहिजे. तर कसं कराल आता डिस्प्ले, कुठला वे आहे पॅरेंटचं डिस्प्ले करायला? Super keyword use करून. आपण जे शिकलोय त्याच्यामधून. बरोबर सांगते, तुम्ही सांगता ते एक्झॅक्ट सांगतोय, पण ते सोल्युशन आहे. मी तुम्हाला पहिलं तर प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतोय ना. आपण आतापर्यंत जेवढं शिकलोय त्याच्यामधून तुमच्याकडे कुठला वे आहे का की ज्याने तुम्ही पॅरेंटचा एज डिस्प्ले करू शकता? ठीक आहे. असं बघा, आता इथे हा ऑब्जेक्ट आहे. आता मी S1 डॉट डिस्प्ले वापरली, ते सोडून दे, S1 डॉट डिस्प्ले नका वापरू. मला नुसतं प्रिंट करायचं इथं. तर इथे जेव्हा मी इथं प्रिंट करतोय, तेव्हा मी जेव्हा धिस डॉट मी काय करत होतो, एज, सॉरी, आता इथे मी या मेथड मध्ये नका येऊ. बरं ठीक आहे, हे नंतर हे जाऊ दे, हे तर तुमचं मेन कन्फ्युजन होईल. तर आता बघा, तुम्हाला याच्या मेथड पर्यंत तुम्ही पोहोचत होतात बरोबर. म्हणजे तुम्ही इकडनं S1 डॉट डिस्प्ले वापरून हे करत होतात. ठीक आहे. तर हेच तुम्हाला जर आता अं, इथे तुम्ही S1 डॉट सिम्पल बघा एज केलं तर काय होत होतं बघा, S1 डॉट जर एज केलं असतं, ते S1 असा का ब्ल्यू का ट्रेड होतं. डिक्लेअर, एक मिनिटं बघता, एकच मिनिटं द्या. हम्म. आता बघा, इथे तुम्ही S1 डॉट एज, आता मी S1 चा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि S1 डॉट एज करतोय. ठीक आहे. आणि मी जेव्हा रन करतोय
तेव्हा तो मला 4 रन करतोय, कारण S1 डॉट एज म्हणजे कुठले एज त्याला माहिती आहे, तो कुठल्या मेथडमध्ये घुसण्याचा प्रश्न नाही, तर S1चं स्वतःच एज. बरोबर आहे, ह्या मेथड विदाऊट मेथड मी याला कॉल करू शकतो स्वतःच. आता मी हेच विचारतोय की मला आता पॅरेंटचं पाहिजे, तर पॅरेंटचं एज मिळवण्यासाठी मी काय करू शकतो? हे आपण केलंय की जर आपल्याला पॅरेंटचं पाहिजे असेल इनहेरिटन्स मध्ये, तर आपल्याला त्यासाठी काय करायला लागेल, तर पॅरेंटच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल. ठीक आहे, म्हणजे पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट काय आता? फादर आहे ना, फादर. काय पण एक करा, F1 इज इक्वल टू न्यू फादर. केला ऑब्जेक्ट क्रिएट. आता इथं जर तुम्ही S1 च्या जागी F1 टाकलात, F1 डॉट एज, तर आता हा कोणाचा ऑब्जेक्ट आहे? फादर क्लासचा ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे. आधी आपला S1 चा घेत होता, आता फादर क्लासचा जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट टाकाल, तेव्हा तो एज कोणाचा देणार? तर फादर क्लासचं जे एज असेल ते एज तो देणार, ज्या क्लासचा ऑब्जेक्ट त्याचा तो एज देणार. ठीक आहे, दिलं त्याने 36. कळते तुम्हाला, ज्या क्लासची मेथड तुम्हाला वापरायची आहे त्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो. हे आपलं सिंपल लॉजिक आहे ना. आतापर्यंत आपण हेच तर बघतोय की तुम्हाला कुठली मेथड पाहिजे, तुम्हाला कुठला ऑब्जेक्ट पाहिजे, कुठलं व्हेरिएबल पाहिजे. सन क्लास. मग कसं कराल, तर सन क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, ऑब्जेक्ट डॉट. हे आपण सगळ्यात पहिल्या क्लाससाठी ऑब्जेक्ट मध्ये शिकलोय ना रे, की आता तुम्हाला या क्लासचा हे व्हेरिएबल पाहिजे, एज. तर तुम्ही कसं कराल, तर तुम्ही त्याच्यामध्ये सिंपल या क्लासचा ऑब्जेक्ट बनवाल F1 आणि F1 डॉट कराल, मग तो त्या क्लासचा कॉल करून देईल. ही एक मेथड आहे आपल्याकडे. ठीक आहे, हे कळलं ना सगळ्यांना की कसं केलं? बेसिक वापरलं आपण, ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ऑब्जेक्ट डॉट वापरलं. पण ही काही चांगली मेथड नाहीये, कारण याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागले, दोन दोन ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागले, मेमरीवर खूप लोड आला. ठीक आहे, आणि आपल्याला दोन दोन ऑब्जेक्ट करावे लागले. तर याच्यापेक्षा, मग आता तुम्ही जे सांगितलं होतं, तर याच्यापेक्षा एक दुसरा ऑप्शन आहे की जसं आपण धिस वापरायचो. ठीक आहे, तर तसा एक कीवर्ड यांनी दिलाय. तर तो कीवर्ड म्हणजे काय, तर सुपर. तर जेव्हा आपण याच्यामधून सुपर डॉट एज वापरून सुपर वापरतो दिसच्या जागी, तर तेव्हा ते कोणाला कॉल करतं, तर तेव्हा ते कॉल करतं पॅरेंट्स. ठीक आहे, तर इथं आता आपल्याला पॅरेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागत होता, बरोबर आहे. आता आपण पॅरेंटचा ऑब्जेक्ट क्रिएटच नाही करणार, सनचाच ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट आहे. ठीक आहे, आणि याच्यामधून आपण जर आधी हम्म, इथे सॉरी, हे इथे त्याचा जाऊ द्या, हे आपण फक्त मेथड आता कॉल करू नॉर्मल. इथे एकच ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला, पॅरेंटचा केलाच नाही, आणि S1 डॉट फक्त काय केलं, तर आपली कुठली मेथड होती डिस्प्ले केली. ठीक आहे, आणि इथे फक्त आपण काय केलं, जे धिस लिहित होतो ना त्या जागी आता सुपर लिहिलं, सुपर डॉट एज केलं. बाकी आपण काहीच फरक नाही केला, आणि आपण हे रन केलं, आलं 36. म्हणजे या तीन गोष्टी आहेत. जर तुम्हाला नुसतं एज पाहिजे असेल, तर बघा आता फक्त मेथड बघा, तीन व्हॅल्यू दाखवल्यात मी तुम्हाला, लोकल व्हेरिएबल, क्लास व्हेरिएबल स्वतःच्या क्लासचं, आणि इकडं पॅरेंट व्हेरिएबल, पॅरेंटच्या क्लासचं क्लास व्हेरिएबल. ठीक आहे, तर तुम्हाला जर नुसतं पाहिजे असेल तर तुम्ही नुसतं एज लिहायचं. जेव्हा अँबिग्युटी असेल, जेव्हा तुम्ही रन कराल तेव्हा तो 1 प्रिंट करेल. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या क्लासचं पाहिजे असेल तेव्हा काय लिहिणार, धिस डॉट लिहिणार. धिस डॉट जेव्हा लिहिल तेव्हा एक्झिक्यूट कराल, तेव्हा तो स्वतःच्या क्लासमध्ये जे केलं असेल ते पाहिजे असेल देईल. आणि जेव्हा तुम्हाला पॅरेंटच्या क्लासचं पाहिजे असेल तेव्हा तुम्ही फक्त इथे सुपर लिहिणार, सुपर डॉट. तर तो तुमचा जो इमिजिएट पॅरेंट असेल, ज्याला तुम्ही एक्सटेंड करणार करणार असाल, त्याचं जे क्लास व्हेरिएबल असेल, जर एज नावाचा असेल, तर तो ते देणार. मग सुपर डॉट म्हणजे काय, तो क्रिएट करणार की पॅरेंटच्या क्लासमधलं त्याचं हे क्लास व्हेरिएबल ची व्हॅल्यू दे, असं त्याला एक्सप्लिसिट मेसेज जाणार. ठीक आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही हे रन कराल
तेव्हा तो 36 देणार. ठीक आहे, तर ही सुपरची खासियत आहे. पण याचा ऍडव्हान्टेज कळला का का झाला? म्हणजे ही एकच मेथड नाहीये, तर मी ही सेम पद्धत मी करू शकत होतो कसं? तर पॅरेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला होता मी, जे मी आधी केलं होतं पॅरेंट क्लासचा. मी ऑब्जेक्ट क्रिएट केला होता P1 इज इक्वल टू न्यू पॅरेंट. हे करून पी डॉट वापरून मग हा ऑब्जेक्ट वापरून मी पॅरेंटचं जे पाहिजे ते करू शकत होतो. ठीक आहे ना, मी हीच व्हॅल्यू प्रिंट करू शकतो. पण त्याला काय करायला लागत होते, मला दोन दोन ऑब्जेक्ट लोड करायला लागत होते मेमरीमध्ये. मेमरीमध्ये एक ऑब्जेक्ट लोड करणं म्हणजे अख्खी तेवढी त्याच्यासाठी लागणारी मेमरी लोड करणं. म्हणजे हे अचिवेबल होतं आपल्या जुन्या मेथडने, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. होत नव्हतं असं नाही, पण मी जर तुम्हाला म्हटलं की याच ऑब्जेक्टनी करून दाखव, चाइल्डच्या ऑब्जेक्टनीच मला करून दाखव, तर कसं करायचं? तर ते सुपर थ्रू करायचं. म्हणजे आता चाइल्डच्या ऑब्जेक्ट थ्रूच मी तुम्हाला तिन्ही गोष्टी अँबिग्युटीतल्या करून दाखवू शकतो. नॉर्मल दिलं तर हे लोकल व्हेरिएबल, धिस डॉट दिलं तर चाइल्डचं व्हेरिएबल, आणि सुपर दिलं तर पॅरेंटचं व्हेरिएबल, आणि थ्रू चाइल्ड ऑब्जेक्ट ओनली. पॅरेंटचं ऑब्जेक्ट क्रिएट केला तर ऑब्विसली त्याची मेथडच कॉल होणार, त्याचं व्हेरिएबलच कॉल होणार. हे तर आपल्याला माहिती आहे, ज्या क्लासचा ऑब्जेक्ट त्या क्लासचे व्हेरिएबल्स आणि मेथड डॉट वापरून कॉल करतो आपण, हा आपला कॉमन सेन्स आहे. त्याच्यात कुठली अँबिग्युटी नाही येणार. पण अँबिग्युटी कधी येणार? जेव्हा तुम्ही चाइल्डच्याच ऑब्जेक्टनी डील करताय. ठीक आहे ना, तो चाइल्डचं तुम्ही मेथड डील केलीत कुठली? डिस्प्ले मेथड. मग डिस्प्ले मेथड मध्ये तो गेला, मग इथे त्याला एज करायचंय, मग त्याला अँबिग्युटी आली, अरे एज 3 आहेत. एक माझं स्वतः लोकलचं एज आहे, याच्यात पण एज आहे, आणि माझ्या पॅरेंट मध्ये पण एज आहे. कुठलं करू? तर मग त्यावेळेला तो कुठलं करणार? तर जे तुम्ही सांगाल ते करा. आणि हे फक्त कधी आहे? तर अँबिग्युटीच्या वेळी आहे हे. तर या नावाचं जर इथे नसतं, आता याच नावाचे मी दोन व्हेरिएबल याच वेगवेगळ्या याच नावाची आहेत म्हणून हा इश्यू चाललाय. ठीक आहे, इथे जर याची नावं जर वेगळी असती, इथे याचं नाव हे असतं ए जे असतं. ठीक आहे, इकडे याचं नाव असतं एच बी असतं. ठीक आहे, ए जे आणि एच बी म्हणजे नावं वेगळी झाली दोघांची पण. तर आता ही अँबिग्युटी नसते आली. आता मी जर एज म्हटलं असतं, मग त्याला कळलं असतं बरोबर की एज आता सध्या एकच आहे माझ्या आतमध्ये असलेलं, ते म्हणजे माझ्या पॅरेंट मध्ये. मग त्यांनी पॅरेंटच केलं असतं. कळलं ना, कारण पॅरेंटचे सगळे एलिमेंट चाइल्डचे आपोआप असतातच. त्यामुळे मग तो एज नावाचा व्हेरिएबल तो बघणार पॅरेंट मध्ये आहे, मग तो करणार. हे का करायला लागतं? जेव्हा अँबिग्युटी असते तेव्हा करायला लागतं. ठीक आहे, जेव्हा अँबिग्युटी नसते, आता इथे पॅरेंट मध्ये एज आहे. ठीक आहे, आता इथे फक्त सन मध्ये एज बी आहे, तर इथे जर मी एज बी लिहिलं, एच बी, तर त्याला अँबिग्युटी नाही, त्याला सरळ सरळ कळणार की चाइल्डचं करायचं. म्हणजे इथे एच बी कुठे आहे? तर याच्यामध्ये आपल्या चाइल्डचा स्वतःचा क्लास व्हेरिएबल आहे, मग तो तेच करणार. ठीक आहे, आणि जेव्हा मी एज एज लिहीन तेव्हा तर तो एज करणार, बरं 4 केलं. आणि एज जेव्हा मी लिहीन तेव्हा तो 1 करणार. हे नॉर्मल वेनी चालतात. त्यामुळे सुपर आणि धिसचा यूज कधी असतो? जेव्हा अशी अँबिग्युटी येते काहीतरी, म्हणजे एकाच नावाचे दोन मेथड असतात किंवा दोन व्हेरिएबल असतात, आणि आपल्याला इंटेन्शनली एक्सप्लिसिटली पॅरेंटची किंवा आपल्या क्लासची द्यायची असते. क्लासची द्यायची असते तेव्हा आपण मग तेव्हा धिस डॉट देतो. म्हणजे वाली आणि सिक्युरिटी आठवा एकाच नाव पाहिजे दोघांचं, म्हणजे दोघे सेम पाहिजेत, तेव्हा हे वापरता येतं. कळतंय सगळ्यांना? नाव तिघांचं पण एज होतं म्हणून अँबिग्युटी आली होती. अँबिग्युटी म्हणजे कंपायलर काय करतो, तर लोकलला सिलेक्ट मारून टाकतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मग त्याला प्रायोरिटी देतो, मग आपल्याला जे करायचं असते ते करता येत नाही. तर त्याच्यामुळे मग हे आपण केलं. कळलं सगळ्यांना? नॉर्मल धिस डॉट आणि सुपर मधला फरक कळला? तर हे सेम फंक्शन साठी पण अवेलेबल आहे, ऍप्लिकेबल आहे. जे मी आता व्हेरिएबल साठी सांगितलं, ऍज इट इज तुम्ही फंक्शन साठी वापरू शकता. ठीक आहे, हे होतं धिस. आणि सुपर, आज आपण सुपर बघितलं, सुपर कीवर्ड. ठीक आहे, तर हा सुपर कीवर्ड जो असतो ना, तो जो पण आपला चाइल्ड कन्स्ट्रक्टर असतो, म्हणजे आपला चाइल्डचा जो कन्स्ट्रक्टर असतो ना, तर त्याची जी पहिली लाईन असते ना ती नेहमी सुपर असते. तुम्ही लिहा किंवा नका लिहू, इथे सुपर डिक्लेअर केलेली असते. म्हणजे तो बाय डिफॉल्ट काय करतो, तर पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टरला कॉल कॉल मारतो. तर हे इम्प्लिसिटली कंपायलरने लिहिलेलं असतं. अशी सुपरमध्ये बऱ्याच डिटेल्स आहेत सुपरच्या. तर आणि सुपरवर थोडेसे चाइल्ड आणि धीस आणि सुपरवर थोडे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स पण आहेत, ते आपण बघू. पण आता कन्सेप्ट कळला सगळ्यांना, कारण हे सुपर आणि धीस आपल्याला वापरायचे आहेत सगळीकडे, म्हणून मी हे कन्सेप्ट सांगितले. म्हणजे उद्या मी डायरेक्टली सुपर डॉट वापरलं तर कोणाला कन्फ्युजन नको की सुपर म्हणजे मला पॅरेंट्स इव्हेंट वापरले म्हणून मी सुपर डॉट वापरलं. उद्या मी डायरेक्टली धीस डॉट वापरलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की मला आपल्या क्लासचं व्हेरिएबल पाहिजे किंवा फंक्शन पाहिजे म्हणून मी धीस डॉट वापरलं. एवढं फक्त डोक्यात आलं पाहिजे. ठीक आहे, काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण
थांबू. चालतंय. उद्या भेटू मग सकाळी उद्या नाही, उद्या आपल्या 7 वाजता असतो ना, सकाळी 7 वाजता. आणि हे टायमिंग आता डिफॉल्ट पकडले मी. शनिवारी सकाळी 8 वाजता, रविवारी सकाळी 7 वाजता. त्यामुळे जर माझ्या साईडने काही इश्यू नसेल किंवा तुमच्या साईडने काही इश्यू नसेल, तुम्ही जसं मला ग्रुपमध्ये टाकाल किंवा माझा असेल तर मी टाकेन, तर हे टाइम पकडूनच आला की हे चालू राहणार आहे. जर काही इश्यू आला तर मग मेसेज येईल की आज नाही होणार आहे किंवा पुढे गेलाय मागे गेलाय. पण जर नाही मेसेज आला तर समजून चालायचं की आहेच क्लास आपला त्या टायमिंगला. ठीक आहे. शनिवारी 8 वाजता सकाळी आणि रविवारी 7 वाजता. तर उद्या आपण आता सेलेनियम फ्रेश सेलेनियमला सुरुवात करू. इन्स्टॉलेशन पासून सगळं सुरुवात करणार आहोत. यातले जे पण कन्सेप्ट राहिले ते आपण आता करू. जे मी म्हटलो की याचे इटरेटर आणि लिस्ट इटरेटर, पण ते आपल्याला इन फ्लो मध्ये आहेत, म्हणजे कन्सेप्ट वाईज असं कुठलं नाही जे आपल्याला अडतंय. ठीक आहे. तर ते आपण बघू. तर मग उद्यापासून आपण सेलेनियमला सुरुवात करतोय. ठीक आहे. भेटू सगळ्यांनी उद्या सकाळी 7 वाजता. थँक्यू.